जर स्वप्न पाहिलं असेल त्या स्वप्नाच्या दिशेने योग्यरीतीने जर आपली मेहनत सुरू असेल आणि जर योग्य मार्गदर्शन असेल तर आपल्याला ते स्वप्न नक्की आणि नक्की पूर्ण होतं. लक्षात घ्या. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान महाजन. आपण या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणं ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं जे काही मागणी होती ती म्हणजे SSC GDचा फायनल मेरिट लिस्टबद्दल, म्हणजे फायनल जो कट ऑफ असतो तो कट ऑफ किती जाणार आहे, कसा जाणार आहे, म्हणजे या ठिकाणी सगळं हा आपण संपूर्ण त्या ठिकाणी या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहे आज. आता कट ऑफ म्हटल्यावर आपण मागील वर्षाचाही तो कट ऑफ होता, तो कट ऑफचा व्हिडिओ आपण नंतर त्या ठिकाणी आणणार आहे. पण आज आपल्या डोक्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे डोक्यात जे भूत आहे आपल्या डोक्यात की कट ऑफ कट ऑफ कट ऑफ, हा भाग मी या ठिकाणी सांगणार आहे. बरं, मी हा भाग समजवताना तुम्हाला फक्त असं सांगणार नाही की तुम्ही एवढा अभ्यास करा आणि तुम्ही एवढे मार्क्स आणा तुम्हाला ही फोर्स मिळणार आहे, तुम्ही एवढे मार्क्स आणा तुम्हाला ही फोर्स मिळणार आहे, तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स आणा तुम्हाला CISF मिळणार आहे, कमीत कमी आणा तुम्हाला BSF मिळणार आहे. मी आपल्या डोक्यातलं हे जे काही भूत आहे आणि तुम्ही ह्या भूत आणि या मार्क्सच्या विचारावर जे तुम्ही काय अभ्यास करताय हे सगळं तुमचं आज त्या ठिकाणी हा डाऊट क्लिअर होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपण शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर आपण त्या ठिकाणी नक्की आणि नक्की आतापासून त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ते कमेंटमुळे ऊर्जा मिळते आणि व्हिडिओ बनायला या ठिकाणी मी आपल्यासाठी नेहमी तयार राहतो. लक्षात घ्या. तर मित्रो, कट ऑफ म्हटल्यावर आपल्याला प्रत्येकाला माहिती जी काही 160 मार्कांची परीक्षा होते आणि ते 80 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 2 मार्क्सची परीक्षा होते आणि या ठिकाणी जेही काही मायनस सिस्टम म्हणजे जे काही मायनस वगैरे कापून जे काही तुमचे मार्क्स येतात त्या मार्क्सच्या हिशोबावर तुमच्या त्या ठिकाणी कट ऑफ लागत असते. आता कट ऑफचा अर्थ काय माहिती तुम्हाला की जे जास्तीत जास्त मार्क्स सगळे म्हणजे ते कट ऑफ वगैरे सगळ्या खेळ आपल्याला माहिती आहे. आपण शाळा कॉलेजमध्ये या गोष्टी आपल्याला माहिती आहे की कट ऑफ वगैरे कशी त्या ठिकाणी तयार होते, कशा प्रकारे आपल्या त्या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये आपलं नाव येतं. त्याचप्रमाणे SSC जे काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कट ऑफ लावत असते. ती कट ऑफ जवळजवळ आपली 2 ते 3 भागांमध्ये ती कट ऑफ असते. म्हणजे आपल्याला सुरुवातीला सगळ्यात पहिले आपल्याला पेपर होणार प्रत्येकाला माहिती. पेपर झाल्यानंतर तुमची ग्राउंडसाठी सिलेक्शन ग्राउंडसाठी फायनल त्या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे. ग्राउंडसाठी ग्राउंड निवडसाठी तुमची कट ऑफ लागणार आहे. ती एक कट ऑफ लागणार. त्यानंतर तुमचं ग्राउंड होईल त्या ठिकाणी. ग्राउंड झाल्यानंतर तुमचं रनिंग वगैरे चेस्ट हाईट जे काही होणार तिथून त्यानंतर ग्राउंड पास झाल्यानंतर जे काही मुलं येतील त्या मुलांमधनं परत अजून पुढे मेडिकलसाठी कट ऑफ लागेल. लक्षात घ्या. काय लागेल? मेडिकलसाठी कट ऑफ लागेल. परत मेडिकलला मुलं जातील. मेडिकल पास झाल्यानंतर ते मेडिकल पास झालेल्या मुलांमधून अजून एक डायरेक्ट त्या ठिकाणी फायनल कट ऑफ लागेल. फायनल कट ऑफचा अर्थ असतो की तो डायरेक्ट फायनल सिलेक्टेड यादी त्या ठिकाणी लागणार आहे. लक्षात घ्या. ही प्रोसेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे SSC जवळजवळ 2 ते 3 कट ऑफ 3 कट ऑफच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुढे जावं लागतं. नंतर आपलं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होत असतं. लक्षात ठेवा. कारण वेळ बदललेली वेळेनुसार आपल्याला चालावं लागत आहे. वेळ बदललेली वेळेनुसार त्या ठिकाणी कट ऑफ वगैरे सगळ्या गोष्टी आता चेंज झालेल्या आहेत. सुरुवातीला असं नव्हतं. अगोदर असं नव्हतं. अगोदर फक्त तुमचं अगोदर ग्राउंड केलं तुम्ही, नंतर ते लवकर त्या प्रोसेस झाल्या की डायरेक्ट फायनल कट ऑफ लागले आणि सिलेक्शन झालं. आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो छोटाखानी की ग्राउंड करतो आपण, मेडिकल देतो म्हणजे ग्राउंड जसं आपण महाराष्ट्र पोलीसला त्या ठिकाणी ग्राउंडला काही प्रत्येक इव्हेंटला काही मार्क्स राहतात त्याप्रमाणे SSC GDला राहतात का? अजिबात नाही. SSC GDला फक्त क्वालिफाईड त्या ठिकाणी ग्राउंड असतं. जे काही 5 किलोमीटर करा तुम्ही रनिंग हाईट वगैरे जेवढ्या काही गोष्टी तेवढंच क्वालिफाईड आहे फक्त. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी फिजिकलला मार्क्स नसतात. फक्त तुम्ही पास करा आणि सगळी कट ऑफ बिट ऑफ ह्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त लेखीवर डिपेंड असतात. लक्षात ठेवा. आता मित्र, आपल्याला माहिती आहे जर आपण छोट्याकडे जर मागच्या कट ऑफचा विचार केला तर आम्हाला सगळ्यांना माहिती या कट ऑफबद्दल. मागची जी कट ऑफ होती मागच्या जागा त्या ठिकाणी जागा 45,000-46,000 प्लस त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात जागा होत्या आणि ह्यावेळेस तुमच्या 26,000 जागा आहेत. लक्षात ठेवा. आता ह्या अंगाने आपण कट ऑफचा सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या मनातला भूत या ठिकाणी उतरवणार आहे. आणि नेमकं माझं मनात काय मी काय सांगू इच्छितो, तुम्हाला व्हिडिओ अगोदर बनवता आला असता ना, पण मी बनवला नाही. मला आवडत नव्हतं. कारण का की याचं कारण असं आहे की मी जे स्वतः मी ते काही गोष्टी आयडियाज मी त्या ठिकाणी स्वतः मी अनुभवलेले त्या गोष्टी तुम्हाला शेअर करणे तुमच्या मनातील एक भूत आहे मी ते काढणार आहे. लक्षात ठेवा. तर मित्रो, काय ना कट ऑफ बद्दलच्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला पहिले मी कट ऑफचा हा सगळा भाग समजवतो, किती कट ऑफ लागेल काय लागेल आणि नंतर मी सांगतो की तुम्ही या गोष्टीचा विचार न करता पलीकडे विचार करा. फक्त आणि फक्त आपला फोकस फक्त अभ्यासावर राहू द्या आणि आपलं फक्त आणि फक्त टार्गेट आपलं स्वप्न समोर असू द्या आणि त्या दिशेने तुम्ही अभ्यास करा. मी सुरुवातीला कट ऑफ बद्दल सांगतो. लक्षात ठेवा. आपल्याला माहिती मागच्या वर्षी ओपनची कट ऑफ लागलेली आपली 101.2 समथिंग काहीतरी, म्हणजे सगळ्यात कमी OBCची कट ऑफ त्या ठिकाणी लागली. लक्षात ठेवा. मी या ठिकाणी नक्सल वगैरे या गोष्टी घेणार नाही, वेळ कमी असल्यामुळे. फक्त महत्त्वपूर्ण म्हणजे ठिकाणी जनरली एरियाबद्दल चर्चा करेल. लक्षात ठेवा. तर आपल्याला माहिती ओपनची कट ऑफ 101 लागली होती. त्यानंतर OBCची 97.65 समथिंग अशी लागली. त्यानंतर EWS 97 आणि SC कॅटेगरीची 92 आणि ST कॅटेगरीची 83 एवढी कट ऑफ लागली होती. मागच्या वेळी जागाही यापेक्षा जास्त होत्या आणि यावेळी यापेक्षा जागाही कमी. लक्षात ठेवा. आता जागा कमी आणि जागा जास्त या गोष्टी आपल्या पर्सनली कुठे रोल करत नाही.
आता एखादा भाऊ म्हणेल की मग त्यावेळेस एवढ्या जागा होत्या, यावेळेस एवढ्या जागा आहे, मग यावेळेस कट ऑफ का डायरेक्ट मग मागच्या वेळेस 97 होती ओबीसीसाठी, मग यावेळेस काढा 120 ने 125 जाईल का? अजिबात असं नसतं. अजिबात अजिबात असं नसतं. एवढा फरक पडत नाही, कारण एका मार्कावर आणि एका पॉईंटवर हजारो मुलं राहतात. किती? हजारो मुलं राहतात. म्हणून एवढा डिफरंट अजिबात पडत नाही. पर्सनली आपल्या स्वतःवर अभ्यासावर डिपेंडेंट राहा तुम्ही. पहिला मुद्दा, तुम्ही डोक्यातला हा निगेटिव्ह पॉईंट काढून टाका की जागा कमी आहेत. मित्र हो, जागा कमी नाहीत. डोक्यात एकच विचार ठेवा की आपली एकच जागा समजा. फक्त मोटिवेट करत नाही, फक्त सांगत नाही मी की तुम्ही आपली एक जागा समजा. ही रियालिटी, ही खरी गोष्ट आहे. फक्त मानसिकतेचा हा फक्त सगळा विचार आहे, बाकी सगळे मोह माया आहे, सगळा खेळ आहे, असा लक्षात ठेवा तुम्ही. खरं फक्त मोटिवेट करत नाही मी की आपली एक जागा समजा, रियालिटी. कारण एका मार्क्सवर आहे ना हजारो मुलं राहतात, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. जरा 26,000 पैकी जर कधी फक्त आणि फक्त तुमचे जर कधी 10,000 जागा जरी आल्या असत्या पूर्ण भारतामध्ये, तरी तुम्ही सिलेक्शन घेतलं असतं. फक्त कोणत्या विचारावर की एक जागा माझी. कारण मी स्वतः पाहिलेलं आहे की ऑल इंडियाच्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये माझ्या मित्राने फक्त 5 ते 6 जागांमध्ये त्याने सिलेक्शन घेतलं, लक्षात ठेवा. फक्त का? एक जागा माझी. एक जागा माझी म्हटल्यावर काय की मित्रो, जनरली गोष्ट आहे, स्पर्धा अजिबात नाही आहे, फक्त विचाराची स्पर्धा आहे. जर तुम्ही विचारात गुंतले, जर निगेटिव्ह विचार केला, तर तुम्ही तिथेच हरले समजून घ्या. म्हणून नेमका पहिले विजय तुम्ही इथून मिळवा. इथून विजय मिळवलेला असेल तर आपल्याला आपलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये आपण विजय नक्की आणि नक्की मिळवणं, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून हे भूत स्वतः डोक्यातून काढून टाका. कट ऑफ अजिबात जास्त फरक असणार नाही. कट ऑफ अजिबात लिहून देतो तुम्हाला मी. कट ऑफ अजिबात जास्त त्या ठिकाणी वाढणार नाही आहे. कट ऑफ कमीच राहणार आहे. मग अभ्यास कमी करायचा का? अजिबात नाही. स्वतःमध्ये एका प्रश्नाला किंमत द्या, एका टॉपिकला किंमत द्या, एका प्रकरणाला किंमत द्या, एका सिलेबसला किंमत द्या आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली पूर्ण करा. आणि आपला सिलेबस केव्हा पूर्ण होते आणि माझी प्रॅक्टिस किती, म्हणजे जास्तीत जास्त अभ्यास करा. तुमची स्पर्धा स्वतःशी, ना की शेजारच्या लोकांशी, लक्षात ठेवा. म्हणून स्वतःला असा प्रयत्न करा की मी 100 लोकांपेक्षा काहीतरी वेगळा आहे आणि 100 लोकांपेक्षा मी काही जास्त अभ्यास करू शकतो, काहीतरी जास्त शिकू शकतो, हा स्वतःला प्रयत्न करा तुम्ही. असं नाही की शेजारच्याला मग त्याला 100 स्कोर आला, मला 110 आला, त्याला 90 आला, मला 100 आला, मग मी काहीतरी असं नाही. तुमची स्पर्धा स्वतःशी आहे. मी नेहमी सांगतोच, लक्षात ठेवा. तुम्ही तुमचा टार्गेट आहे ना, तुम्ही 80 प्रश्नांचा ठेवा आणि 160 मार्कांचा तुमचा तो टार्गेट ठेवा तुम्ही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला असं सांगणार नाही आता की ओबीसी मागच्या वेळेस ओबीसी 97 कट ऑफ लागले, मग तुम्ही आता 100 मार्क आणा, 110 मार्क आणा. अजिबात नाही. मी काय तुम्हाला एसएससीचा चेअरमन सुद्धा तुम्हाला तर कोणी सांगू शकत नाही की एवढी कट ऑफ येणार आहे. मी पण सांगू शकत नाही. फक्त मी अंदाज आणि माझा अनुभवानुसार मी सांगेल किती फरक पडेल. पण माझा अनुभवानुसार मी गॅरंटेड सांगतो की कट ऑफमध्ये अजिबात जास्त फरक पडणार नाही. फक्त विचार पॉझिटिव्ह ठेवा. आपली एक जागा फिक्स ठेवा. तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार आहे. तुमचं सिलेक्शन कोणीच येऊ शकत नाही. फक्त विचार पॉझिटिव्ह ठेवा आणि आपला अभ्यास गतिशील आणि त्या ठिकाणी त्या दिशेने तुम्ही सुरू ठेवा. तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा, चांगला अभ्यास करा आणि तुम्ही एकदम स्मार्ट पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तुम्ही मागच्या वर्षी मुलापेक्षा तुम्ही 2 मार्क जरी असता आले, तुम्ही 2 मार्कावर तुम्ही 2000 मुलांना तुम्ही मागे फेकता आणि तुम्ही पुढे निघता, लक्षात ठेवा. ही असते स्पर्धा. म्हणून आपल्याला माहिती आहे, गोल्ड मेडलिस्ट एका सेकंदाने माणसं गोल्ड मेडलिस्ट होतं, लक्षात ठेवा तुम्ही, आंतरराष्ट्रीय स्तरावर. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा तोच रोल आहे, सेम टू सेम. की तुम्ही एका मार्कचं जर तुम्ही दुसऱ्यापेक्षा जास्त आणला असेल तर तुम्ही किती शेकडो, किती हजारो लोकांपेक्षा पुढे जाता. म्हणून डोक्यात एकच विचार ठेवा, मी जास्तीत जास्त मार्क्स आणेल. जागा किती कमी असू द्या, तुमची एक जागा फिक्स आहे ना, तुमचा अभ्यास इमानदारीने विषय खलास. कट ऑफ बद्दल बोलू तर मित्र लक्षात घ्या, मागच्या वर्षी ओबीसी ओपनची कट ऑफ 101 होती, लक्षात ठेवा. तर ह्या वर्षी कमीत कमी मला वाटतं 112-13 पर्यंत असेल किंवा 108 पर्यंत असेल, 112-13-14 पर्यंत जास्तीत जास्त एवढी त्या ठिकाणी कट ऑफ राहायला पाहिजे ओपन कॅटेगरीची. ओबीसी म्हटल्यावर ओबीसी 108, 110 मार्क्सपर्यंत, ते 108, 110 पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ राहायला पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं आपला ईडब्ल्यूएसचा विषय, ईडब्ल्यूएसचे 97, ओबीसीपेक्षा काही पॉईंटने थोडी वाढली होती. ईडब्ल्यूएस 97 होती, ह्यावेळेस ईडब्ल्यूएसची पण काहीतरी त्याच ओबीसीच्या बस जस्ट मागे 1-2 पुढे असायला पाहिजे, लक्षात ठेवा. एससी कॅटेगरी 92 होती, जवळजवळ तुमची 100-102 पर्यंत त्या आसपास किंवा तशी काहीतरी असायला पाहिजे. एसटी कॅटेगरी 83 होती, ती 90 पर्यंत किंवा 95 पर्यंत अशी काहीतरी असायला पाहिजे, लक्षात ठेवा तुम्ही. परंतु माझं एक म्हणणं आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला बोललो म्हणजे असं नाही की तुम्ही काहीतरी लिहून ठेवणार की चला सरांनी सांगितलं एवढे मार्क्स आणा, तेवढे आणा, 110 मार्कांना तुम्हाला काहीतरी बीएसएफ भेटून जाईल, 110 मार्कांना तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, 130 मार्कांना, 120 मार्कांना, 125 मार्कांना तुमचं त्या ठिकाणी CISF भेटून जाईल, अशातला मुद्दा नाही. मग मी काय सांगेल माझ्याकडनं, तुम्ही ते लक्षात ठेवा. आता मी असं सांगणार आहे की तुम्ही आपला विचार पॉझिटिव्ह ठेवा. म्हणजे तुम्ही आपला विचार फक्त 160 मार्कांच्या दिशेने ठेवा.
जर 160 मार्कांच्या दिशेने जर आपला विचार असेल तर तुम्हाला नक्की आणि नक्की त्या ठिकाणी तुम्हाला काही ना काही असे मार्क्स येतील आणि तुम्हाला नक्की काही ना काही चांगल्यातली चांगली फोर्स भेटेल, पण सिलेक्शन नक्की होईल. सिलेक्शन नक्की होईल. आणि जर तुम्ही इथेच जर विचार केला की सगळ्यात खालची कट ऑफ किती लागणार आहे, तर तुम्ही इथेच लटकले, तुम्ही असे खाली पडून जाशाल. मी परत परत सांगते, मी मागेही ती बोललो होतो मी, हिंदीमध्ये एक म्हण आहे की आसमान से छुटा खजूर में लटका. तुम्ही खजूरला लटकताय ना, जर खजूरून खाली पडले ना बाळा, तुम्ही डायरेक्ट खाली जाशाल तडाडकन. लक्षात ठेवा, आपल्याला आसमानला लटकावं लागणार. तुम्ही आसमानला सगळ्यात वरती लटका, इथून जरी पडले ना कम से कम तुम्ही खजूरला तरी लटकणार. म्हणजे तुम्हाला काही ना काहीतरी तुम्हाला सिलेक्शनमध्ये हातात पदरमध्ये काही ना काहीतरी पडणार आहे. म्हणून विचार पॉझिटिव्ह ठेवा आणि हाय 160 मार्कांचा टार्गेट ठेवा. आपलं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं सिलेक्शन कोणी थांबवू शकत नाही. हा कट ऑफ बद्दल सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. लक्षात ठेवा. कुठलाच लोक तुम्हाला एवढं सविस्तर तुम्हाला सांगणार आणि तुम्हाला समजा फक्त ते काय सांगते आपल्या यूजसाठी, ये लो फिर इतना कट ऑफ आएगा, इतना तुम्ही इतने मेहनत करो, इस फोर्स के लिए इतना कट ऑफ आएगा. हे काही नाही, सगळी भोंग्यागिरी सगळं. लक्षात ठेवा. कृपया करून या भानगडीत पडू नका. आपल्या सोन्यासारखा वेळ या यूट्यूबच्या कुठले काही कोणी बनवते व्हिडिओकडे जास्त लक्ष नका, वेळ वाया घालू नका. ते लोक म्हणतात ना की इतना मार्क्स लाव, ये कट ऑफ मिले, ये फोर्स मिलेगी, कोणसी कट ऑफ कोणसी फोर्स पर, ते काही बाबा बिबानी मी पण नाही. लक्षात ठेवा. पण अनुभव एवढा असतो की मागच्या वर्षी मी स्वतः, जसं तुम्ही आता पाहता ना एस कुठे काय तर कुठे भेटेल तसा वेळासारखा मी सुद्धा शोधत होतो की मला कुठे काय गोष्टी 2 गोष्टी भेटतील का. तोच अनुभव या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करते. फक्त आणि फक्त विचार पॉझिटिव्ह ठेवा. आणि जर जिद्द, चिकाटी, जर इमानदारीने आपली मेहनत असेल, योग्य मार्गदर्शन असेल, स्मार्ट पद्धतीने अभ्यासाची जर पद्धत तुम्हाला कळाली असेल, तर सिलेक्शन घेण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. लक्षात ठेवा. परत एकदा तुम्हाला परिचय शुभेच्छा देतो. व्हिडिओ आवडलेला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त इतर ग्रुपमध्ये शेअर करा आणि लाईक करायला त्या ठिकाणी कंजूसी करू नका. आणि कमेंटसुद्धा करा. कमेंट केल्यावर मला प्रेरणा मिळते आणि नक्की व्हिडिओ बनवतो. लक्षात ठेवा. कामाच्या अडचणीतसुद्धा मी अनेक या ठिकाणी काहीतरी रिस्क घेऊन त्या ठिकाणी थोडंसं अडचणींमध्ये सुद्धा व्हिडिओ आपल्या या ठिकाणी बनवत आहे. आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद.